शुभ सकाळ बालमित्रांनो, मी सौ सुरेखा भामरे। बालमित्रांनो, आज महावीर जयंती। आपकी आत्मा से परे कोई भी शत्रु नहीं है, असली शत्रु आपके भीतर रहते हैं। वो शत्रु है क्रोध, घमंड, लालच, आसक्ति और नफरत। महावीर जयंती की शुभकामनाएं। महावीर जिनका नाम है, महावीर जिनका नाम है, पलिताना जिनका धाम है, पलिताना जिनका धाम है, अहिंसा जिनका नारा है, अहिंसा जिनका नारा है, ऐसे त्रिशिला नंदन को लाख प्रणाम हमारा है, ऐसे त्रिशिला नंदन को लाख प्रणाम हमारा है। स्वयं से लड़ो, बाहर दुश्मन से क्या लड़ना, स्वयं से लड़ो, बाहर दुश्मन से क्या लड़ना। वह जो स्वयं पर विजय प्राप्त कर लेता है, उसे आनंद की प्राप्त होती है, उसे आनंद की प्राप्ति होती है। चैत्र शुद्ध 13 शालिवान शक पूर्व 677 मध्ये जैन धर्मातील थोर मुत्सद्दी विचारवंत भगवान महावीर यांचा जन्म झाला। त्या पंथातील ते 24वे तीर्थकार अशी त्यांची ख्याती आहे। भगवान महावीर हे जैन धर्माचे एक थोर प्रचारक मानले गेले। त्यांच्यापूर्वी झालेले तीर्थकार पार्श्वनाथ हे 23वे तीर्थकार त्यापूर्वी 250 वर्षापूर्वी झाले होते। महावीरांचा जन्म एका क्षत्रिय कुळात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला देवी असे होते। हिमालयाच्या पायथ्याशी वैशालीचे एक छोटे राज्य होते। सिद्धार्थ हे त्या ठिकाणी प्रमुख होते। महावीरांचे पाळण्यातील नाव वर्धमान होते। प्रारंभापासूनच ते विरक्त वृत्तीचे होते। मातापित्यांनी त्यांचा विवाह केला। पत्नीचे नाव यशोदा। त्यांना पुढे प्रियदर्शना नावाचे एक कन्यारत्न झाले। त्यांचे मन मात्र संसारात कधीही रमले नाही। घरादाराचा त्याग करण्याचा विचार त्यांच्या मनात सारखा घोळू लागला। वडील बंधूंच्या संमतीने एक दिवस त्यांनी प्रपंचाचा त्याग करून संसारावर पाणी सोडले। त्यावेळी ते 30 वर्षाचे होते। अनेक प्रश्नांनी ते अस्वस्थ झाले। त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी काया वाचा मने करून कडक तपश्चर्या करून केवल ज्ञान प्राप्त करून घेतले। त्यानंतर सुमारे 12 वर्षे अखंड भ्रमंती करून त्यांनी इंद्रिय दमन केले। ऋजुपालिका नदीच्या तीरावर एका विशाल वृक्षाखाली ते आत्मचिंतन करीत असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। त्यानंतर आपल्याला झालेले ज्ञान इतरांना द्यावे असा त्यांचा प्रयत्न सुरू झाला। याच काळात मगध देशाचा राजा बिंबिसार याने महावीर यांच्यापासून दीक्षा घेऊन जैन धर्माचा स्वीकार केला। अशा प्रकारे महावीरांच्या विचारांचा सर्वत्र प्रसार झाला। त्यांना अनेक शिष्य मिळाले। अखेरच्या काळात त्यांनी मौन धारण केले होते। महावीरांच्या काळात बौद्ध धर्माचाही उदय झाला होता। या दोन्ही पंथांनी संन्यास दीक्षेची आवश्यकता स्पष्ट केली आहे। हर जीवित व्यक्ति के प्रति दया भाव रखो, घृणा करने से तो सर्वनाश होता है। जैन धर्मीय पुरुषरूपी ईश्वर मानत नाहीत। सिद्धावस्थेला पोचलेल्या महापुरुषांना आत्म्यांना त्यांनी प्रमाण मानले, परंतु ते मूर्तिपूजक असून त्यांच्यात प्रार्थनाविधी आहे। जैन पंथात मुख्यतः श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 विचारप्रवाह दिसतात। मुख्यतः आचरणातून हा वेगळेपणा दिसून येतो। मातापित्यांनी त्यांना वर्धमान हे नाव दिले। पुढे तपश्चर्येच्या काळात प्रत्यक्ष इंद्रदेव भेटीला आले। त्यांच्या ठाईच्या वीर वृत्तीमुळे ते महावीर बनले। संगमदेवाने हेच नाव रूढ केले। चारण मुनींनी त्यांना सन्मती हे नाव दिले होते। भगवान महावीर सर्वत्र भ्रमण करत, चातुर्मासाच्या काळात मात्र एका ठिकाणी वास्तव करून उपदेश करत। केवल ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यांनी 66 दिवसांपर्यंत मौन व्रताचे पालन केले। त्यानंतर काशी, कोसल, कंबोज, कलिंग, सिंधू, गांधार इत्यादी देशात जाऊन त्यांनी धर्मोपदेश केला।
वर्धमानांना महावीर हा का म्हणतात यासंबंधी एक कथा त्यांच्या चरित्रात आलेली आहे. ती अशी की एकदा वर्धमान महावीर एका वटवृक्षाखाली बसलेले असताना संगमदेवांनी वर्धमानाची परीक्षा घ्यायची असे ठरवले. त्यानुसार त्यांनी महाकाय सर्पाचे रूप धारण केले आणि वर्धमान ज्या झाडावर बसले होते त्या झाडाभोवती विळखा घातला. तेव्हा सर्प रूपातील संगमदेवांना वाटले की आता वर्धमान आपल्यावर वार करील, आपल्याला मारून टाकील. पण असे घडले नाही. घडले ते उलटेच. वर्धमानाने आपल्या तपश्चर्येने राग, लोभ, मद, मत्सर षड्रूपूंवर विजय मिळवल्याने त्यांच्यातील राग आणि हिंसा नाहीशी झाली होती. त्यामुळे त्यांनी त्या सर्पाला काही केले नाही. उलट त्यांच्या सहवासामुळे त्या सर्पातील हिंसत्व नाहीसे झाले. महावीरांनी लोकांना जैन शिकवण दिली. कोणतीही वाईट कृती करू नका, चोरी करू नका, त्याचबरोबर मद्यपान करू नका, हिंसा करू नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका किंवा दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नका, अशा प्रकारची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या काळात आणि त्यांच्या नंतरच्या अनुयायांनी जैन धर्माचा प्रसार भारतभर केला. महावीरांनी आपल्या अनुयायांना मुक्तीसाठी अष्टांग मार्ग सांगितला. त्यासाठी त्यांनी आत्मज्ञान, अहिंसा, व्रत, विनय, शील, मैत्री, समभाव व समाधान ही 8 तत्वे अनुसरण्यास सांगितली. त्या काळात स्त्रियांना समाजात हीन वागणूक दिली जात असे. स्त्रियांचे समाजातील स्थान दुय्यम होते. त्या काळात स्त्रियांना समानतेची वागणूक महावीरांनी दिली. त्यांनी स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार दिला. महावीरांनी जैन धर्माच्या प्रसारासाठी, लोकांना शिकवण देण्यासाठी पायी भ्रमण करून महान कार्य केले. अशा या महान विभूतीची कार्तिक अमावस्येच्या दिवशी प्राणज्योती अनंतात विलीन झाली. महावीरांच्या महान कार्याचे स्मरण करण्यासाठी महावीर जयंती साजरी केली जाते. या दिवशी जैन लोक जैनांची प्रार्थनास्थळे, बस्ती सजवतात. महावीरांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढतात. काही ठिकाणी या मिरवणुकीच्या अग्रभागी एक घोडा असतो. त्या घोड्यावर एक मुलगा बसलेला असतो. त्याच्या हातात एक लहानसा लाकडी पाळणा असतो. त्या पाळण्यात एक भरजरी कापड असते. या दिवशी प्रार्थना स्तवन होते. त्यानंतर प्रवचन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोरगरिबांना अन्नदानही केले जाते. स्वयं से लड़ो, बाहर दुश्मन से क्या लड़ना, वह जो स्वयं पर विजय प्राप्त कर लेता है उसे आनंद की प्राप्ति होती है. हमने कभी किसी के लिए अच्छा काम किया है तो उसे भूल जाना चाहिए. अगर कभी किसी ने हमारा बुरा किया है तो उसे भी भूल जाओ. धन्यवाद. थैंक यू. हैव अ नाइस डे.